तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जुन्या एका ब्लॉगमध्ये. कारण की ह्या ब्लॉगला नवीन ब्लॉग म्हणता येणार नाही, कारण की बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस गावाकडे चाललो होतो त्यावेळेस एक व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तो मी आत्ता अपलोड करतोय, कारण की त्यावेळेस लक्षात राहिला नाही की व्हिडिओ शूट केला, दुसऱ्या फोनमध्ये शूट केलेला आहे तो. तर तो तुम्ही नक्की पहा. आणि नवीन ॲडमिशन म्हणून व्हिडिओ अपलोड करायला मागं पुढं होत आहे, सांभाळून घ्या. चला. आत्ता वाजत रात्रीचे 1. आपण चाललोय गावाकड छोट्या बहिणीच्या लग्नासाठी. तर गावाकडे आले का पहिले, बाकीचा कार्यक्रम नंतर. मग आता उद्या तुम्हाला नाही, आत्ताच गेले तुम्हाला थोडीशी एक झलक दाखवतो घरच्यांची, किती उशीर झाला, एवढा उशीर का केला. असे टोप नाही भेटणार, दुसरं काय भेटणारच नाही आम्हाला. तर माझी बहीण आणि आम्ही सोबत चाललोय पुण्यावरून. तर बराच वेळ गेलाय. तर बघू आता, तुम्हाला दाखवतो मी पुढे व्हिडिओ मध्ये. खतरनाक आता गाव तुम्हाला 4-5 ब्लॉग तर गावाकडचेच बघायला भेटणार. तेवढी कॉमेडी लग्नाची तयारी. तर तुम्ही बघा ब्लॉग सगळे. चला भेटू. निम्म्या रस्त्यात थांबून गाडी पुसायला लावली मला, थोडीशी घाण झाली तरी. काय लय अवघड आहे बाबा, गाडी घाण नसते अवघड. तर मी सध्या अवतारच घेतो आता, गाडी पुसायची. मित्रांनो, गाडी थोडीफार पुसलेली, तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवला नाही, पण लग्नाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लय खतरनाक होणार आहेत. आता तुम्हाला वाटण पान मगाचे काय खोटं सांगत होता का, ही पोरगी माझा व्हिडिओ दाखवत नाही, दुसऱ्याकडे दाखवती. आता काय करणार, असे कॅमेरामॅन आहेत बघा. इथं थांबायचा विषय एकच, पुढं आहे 1 किलोमीटरवर टोल नाका. आणि आपण दरवेळेस टोल देतच नाही, ह्यावेळेस पण द्यायचा नाही. आता मित्राला फोन लावून काहीतरी जुगाड करून टोल द्यायचा आहे, कारण की रात्रीचे वाजलेत 1 ते 1:30 वाजलेत. तर टोल असता पण देणार नाही, तिथं थोडासा भांडपुतळा करावाच लागत आहे दरवेळेस. तर मागच्या वेळेस पण नव्हतं, तुम्ही बघितला असेल माझा तो व्लॉग, त्यामध्ये पण मी टोल दिलाच नाही, त्या टोलचा व्हिडिओ काढता आला नाही. 1 सेकंड, वरच्या टोलवर थांबला गे ना, कारण की ना लग्नाची गडबड चालू आहे, सामानाची माग. मी रोज 2 वेळेस जातो, सकाळी पण गाडी सोडली किती ना नसते. हा ऐक ना, बोल ना त्यांच्यासोबत. धन्यवाद. हॅलो, हा सोडली रे. तर मित्रांनो, आपली गाडी सोडलेली आहे. तर आता मित्र भेटतोय, त्यासोबत बोलू. काय म्हणतो? बोला, कसं होतं एक्सपिरियन्स? वाटत होतं गाडी सोडतेत का नाही, पण गाडी सोडली बा आपली. दरवेळेस सोडतो आपला मित्र गाडी. म्हणूनच तर आहे ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे, पण आता थंडीमुळे लय गार लागत आहे. पण त्या गारठ्यात त्यांनी मदत केली आहे. तर आता घरी गेल्यावर तुम्हाला घरच्यांचे प्रोग्राम दाखवतो, थांबा. ती खरं इंटरेस्टिंग आहे. हे काय आपलं रेग्युलर चालूच आहे, पण घरचं इंटरेस्टिंग आहे. अरे साहेब कापा, पिचुके साहेब, पिचुके साहेब कापा. पडायला लागले. हॅपी बर्थडे पिचुके साहेब. सचिन शेट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचाली शरद पवारांसारख्या हो, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द लांबले. कॅन्सल संपत्तीचा विषय चालला लगेच. केक चारा रद्द झाला. ती मंत्री संत्रींना ही होते का एखाद्या पार्टी तयार करतो. लगेच वाईट बोलत जोडसं भेटू नका, केक चारा. इथं गोड शुभेच्छा द्यायच्यात ना. काय व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल? हाकी हॅपी बर्थडे. पिसाळ्या केक नको मावा. तुम्ही नसताना बर्थडे परत एकदा हार्दिक शुभेच्छा. दिनेश देवकाते, तुम्ही नसतानाही आम्ही आज बर्थडे साजरा केला, त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी. तुमची उपस्थिती असती तर आम्हाला आणखीच खूप चांगलं वाटलं असतं. आता काय करावा, अशी आहे ना कधी तू ब्लॉक चालू आहे.
एक दिनेश देव का ते केक खातो मग तो केक चालतो केक खा बा केक खा निघा लागतो लवकर ये लवकर ये केक खाऊ दे बर बर आमच्या दिनेश भाऊंला टाका एवढा आणि पटकुनी गावरान नसती बेकार चोटपणा ते सेलिब्रेट झालेला आहे